कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही रुपाली म्हणत होती ना तेच बराबर होतं। तुझी ह्या बाळावर नजरच आहे। मावशी, हे बाळ माझं आहे। तोपर्यंत हे बाळाचं खुळ तुझ्या डोक्यातून उतरत नाही ना, तोपर्यंत घरी घेऊ नकोस प्लीज। आई, रडू नकोस, मी तुझाच आहे आणि घाबरू पण नकोस। तू मला भेटलीच नव्हतीस ना, म्हणून मला नीट सांगता येत नव्हतं। पण ऐक, तू ना लय भारी आहेस। मी पोटात असताना तू आणि बाबांनी किती छान जपलं होतं मला। तू केवढी धीट आहेस ग। तिकडे आपण दंगलीत गेलो ते आठवतं मला। त्यामुळे तू माझ्यासाठी उभी राहशील हे माहिती आहे मला। आप्या, काय ग, काय झालं? आणि इथं काय करतेस? दिदे दिदे गप, रडू नको तू अजिबात। दीपे, मी आता रडत नाहीये, मी मगाशी रडत होते। तुला काय झालंय? मम्मी, दीप्या, बापू, मी आता जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण तू बाळाचं काय सांगणार आहेस का? अमोल हा माझा आणि अर्जुनचा हे फक्त त्या फोटोवरून तुला मला पाना फुटलाय ग। काय सांगतेस तू? हो, आणि आता त्यामुळेच माझ्या आणि अर्जुनचे जरा भांडणं झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तू बापूंच्या घरी निघून जा राहायला, आणि म्हणून मी आता इथे रडत होते। तुला नक्की माहिती ना ग? मी अगं, तू तरी असं नको बोलूस ग। 3 मुलांना जन्म दिलायस ना तू। आम्ही तिघही जण तुझ्या अंगा खांद्यावर वाढलोय। मम्मी, आपल्या बाळाला आईने दूध पाजणं याचा अर्थ तुला चांगला माहिती आहे, तू समजू शकतेस। तू तरी असं नको म्हणू। मम्मी अगं, खरंच मी आता जेव्हा बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं ना तेव्हा मी पूर्ण झाले। मम्मी अगं, खरंच सांगते, मी कित्येक दिवस असा अडवून ठेवलेला पाण्याचा बांध पटकन फुटावा आणि पाणी असं खळाळून व्हावं ना, तसं वाटत होतं मला। किंवा मग अचानक आपल्या अंगातून एकाच वेळी हजारो सूर्यप्रकाश एकत्र बाहेर पडावे असं वाटत होतं। मम्मी अगं, आभाळ ना असं पंखाखाली घ्यावं आणि उंच भरारी घ्यावी, मुक्त मोकळं वाटत होतं मला। मम्मी, मी कसं सांगू तुला? मला खूप सांगायचंय पण मला सांगता येईना। खरंच मी तुला कळते ना ग मम्मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।